फोनपे, पेटीएम, गुगल पे याच्यावर तुम्ही 2000च्या वर जर UPI केलं तर चार्जेस लागतील म्हणे. खरं आहे का हे? 6 ऑगस्टला टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिल हे संसदेत पास झाले. सांगितलंय की जे मर्चंट आहेत त्यांच्यावर टॅक्स लावला जाईल म्हणे, त्यांच्यावर काही चार्जेस लावले जातील. म्हणजे मर्चंट कोण आहेत मग आता आपण जे कस्टमर आहेत आपल्यावर ते चार्जेस लावणार नाही आहेत, पण जे दुकानदार आहेत त्यांच्यावर चार्जेस लागणार आहेत. पण काय सांगता येतं पुढे जाऊन ते दुकानदार बघा, आता आपण UPI करायला गेलो तर ते म्हणतं की आम्हाला चार्जेस लागत आहेत तर ते 2% वरून टाका असं सांगतात. छोटा मोठा दुकानदार तर याला अवॉइडच करेल. तो म्हणेल की मला चार्जेस लागत आहे, एकतर कॅश द्या किंवा फोनपे जर करत असाल तर तुम्हाला चार्जेस द्यावे लागेल. तो नागरिकांकडून वसूल करेल. आणि हेही नाकारता येत नाही की सरकार पुढे नागरिकांवरही हा टॅक्स लावू शकतो, कारण UPI हे पूर्ण जगात सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि सध्याच्या गव्हर्नमेंटमधलं हे सगळ्यात चांगलं काम आहे जे डिजिटल इंडियाने सरकार कायम प्रमोट करत राहते. आणि दुसरा फॅक्टर पण आहे ज्यामुळे त्यांनी टॅक्स लावला आहे, ट्रम्प अमेरिकेचा दबाव. ज्या आपलं UPI सगळ्यांसाठी फ्री आहे, पण जे अमेरिकेच्या कंपन्या आहे व्हिसा, मास्टरकार्ड यांच्या कंपन्यांना नुकसान होत होतं, तर याच्यामुळे आपल्या या मर्चंटवर टॅक्सेस लावले गेलेले आहे. पहिलेच सगळीकडे रोषचा माहोल आहे आणि हे केल्यावर अजून त्यांच्या उरावरील सरकारने पहिलेच समजावं. जय हिंद.